जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही PDCC बँकमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल. तर वेळ न वाया घालवता चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य संख्या किती आहे? किती असते विधानसभेचे सदस्य संख्या किती आहे महाराष्ट्राचे? तर याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, 288, 288. पुढचा प्रश्न, चष्माचा भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात? कशामध्ये मोजतात? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, डायप्टर. पुढचा प्रश्न, पुढील विधाने अभ्यासा. किसान किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरुवात महाराष्ट्रात 1999 मध्ये करण्यात आली. ही योजना लघु मदतीचे कर्ज सुद्धा पुरवते. वरील काय खरे आहे ते सांगायचं आहे. कोणतं खरं आहे याच्यातला? तर दोन्ही बरोबर आहे. किसान क्रेडिट कार्ड योजना ही महाराष्ट्रात 1999 मध्ये सुरू करण्यात आली आणि ही योजनेनुसार लघु मदतीचा कर्ज सुद्धा मिळते. पुढचा प्रश्न, 2011 सालाच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता आणि डॅश जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता एका समान आहे. तर कोणता जिल्हा आहे तसं की ज्याची घनता आणि महाराष्ट्राची घनता असा कोणता जिल्हा आहे ज्याची लोकसंख्या आणि महाराष्ट्र लोकसंख्येची घनता सारखी आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, औरंगाबाद हा जिल्हा, जे की आता सध्या संभाजीनगर असे म्हटले जाते त्याला. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरण शास्त्रातील संधी नव्हे? काय असेल याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक बी, नाम संधी ही नाही. विसर्ग संधी असते, स्वर संधी असते, व्यंजन संधी असते, नाम संधी असं काही नसते. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? कोणत्या वर्षी करण्यात आली राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक पहिला, 15 ऑगस्ट 1906 साली राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न, ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकारीकडील न्यायिक शक्ती आणि कोणी काढून घेतली होती? ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्यातील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती? कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांनी काढून घेतली होती ब्रिटिश सत्ते असताना? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, लॉर्ड कॉर्नवॉलिस. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस किलोमीटर असून भारताचे डॅश टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. किती आहे क्षेत्रफळ महाराष्ट्र राज्याचा? तर 3,07,713 आणि किती टक्के आहे? तर 9.36%. ऑप्शन क्रमांक ए याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न, भारताला डॅश डॅश किलोमीटरचा लांबी समुद्र किनारा लाभलेला आहे. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, 7517 हा एवढा भारताला समुद्र किनारी पट्टे लागलेला आहे. मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्राचा समुद्र किनारपट्टी किती लागलेला आहे महाराष्ट्राला ते कमेंट करून सांगा. पुढचा प्रश्न, दक्षिण मध्ये रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? दक्षिण मध्ये रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, सिकंदराबाद या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, ग्लुकोज मध्ये कार्बनची टक्केवारी डॅश डॅश आहे. किती टक्के असते कार्बनची? तर 4%. ऑप्शन क्रमांक ए. पुढचा प्रश्न, इलेक्ट्रॉनचा शोध डॅश डॅश यांनी लावला. कोणी लावलेला इलेक्ट्रॉनचा शोध? तर ऑप्शन क्रमांक ए, सर जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या बँकेने भारतात प्रथम ATM सुरू केले? कोणती बँक होती ATM सुरू करणारी भारतात पहिली? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, HSBC. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे डॅश डॅश परिशिष्ट म्हणजे सहकारचा समावेश केला गेलेला आहे. कोणत्या परिशिष्ट मध्ये केलेला आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, परिशिष्ट 7 मध्ये सहकाराचा समावेश केलेला आहे. पुढचा प्रश्न, नरसिंहम समितीची स्थापना डॅश डॅश
करिता करण्यात आली होती? कशासाठी करण्यात आली होती नरसिंहम समितीची स्थापना? तर बँकिंग व्यवसायातील सुधारणा करण्यासाठी नरसिंहम समितीची स्थापना करण्यात आली होती. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच कंटिन्यू सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.